मी तुम्हाला अशासाठी बोलवलंय की मी या शहरामध्ये अपरिचित आहे, हे तर तुम्हाला मान्य करावं लागेल. मी निरीक्षक असल्यामुळे तुमच्याशी इतर पक्षाशी मला वारंवार संवाद करावा लागेल, म्हणून तुमची तोंड ओळख व्हावी, तुमची नावं, तुमचे मोबाईल जर माझ्याकडे आले तर मी तुमच्याशी संवाद साधू शकतो. मुख्य उद्देश ते शंकेचं निरसन न करता मी 7 मे पर्यंत या मतदारसंघामध्ये थांबणार आहे. आपली तोंड ओळख नव्हती, या निमित्तानं ती तोंड ओळख होईल, आपल्या संबंध मित्रत्वाचं नातं निर्माण होईल. भविष्यात कधी तुम्ही तिकडे मुंबईला आलात, मी इकडे आलो तर आपण भेटूया, गप्पा गोष्टी मारूया. राजकारणाच्या पलीकडे पण काही बंधुत्व असतंय, ते आपण सगळं आचरणात आणूया. लोकांना आश्वस्त करण्यापेक्षा की जी काम आम्ही नागरिकांसमोर जाताना, मतदारांसमोर जाताना मान्य पंतप्रधानांनी केलेली कार्य, राज्यामध्ये मुख्यमंत्र्यांनी केलेली कार्य, हा पॉझिटिव्ह थिंकिंग घेऊनच आम्ही मतदारसंघावर जाणार आहोत. समोरच्या उमेदवारांनी काय केलं त्या भानगडीत आम्ही पडणार नाही. जी विकासाची कामं आम्ही केलेली आहेत, शिंदे साहेबांनी केली असतील, महाराष्ट्र शासनाने केली असतील, तीच घेऊन आम्ही मतदारांपर्यंत पोहोचणार हे स्पष्ट आहे. त्यातल्या गटातले बरेचसे लोक स्वतःहून मी आल्यानंतर, कारण बऱ्याच वर्ष मी जवळजवळ 42 वर्ष पक्षामध्ये काम करतोय, त्यातले काही लोक स्वतःहून मला भेटून गेलेले आहेत. त्यांनाही शिंदे साहेबांबरोबर काम करण्याची इच्छा आहे. मी बोललो जेव्हा वेळ येईल तेव्हा निश्चित मी तो विचार करेन. बरेचसे उबाटाचे लोक मला भेटून गेलेले आहेत. खासदारांसाठी हा योग आहे की आता नाशिकमध्ये तो प्रॉब्लेम झालाय, हिंगोलीमध्ये हेमंत पाटलांचा प्रॉब्लेम झाला, इथं दोन्ही खासदारांचे ते प्रॉब्लेम झाले. हे तुमच्याच शिवसेनेसाठी नाही, शिवसेना पक्षाने शिवसेना पक्ष पहिल्यापासून परंपरा आहे. मी बरेच वर्ष लोकसभेची निवडणूक असेल, विधानसभेचे असेल, महानगरपालिकेच्या असतील, जिल्हा परिषद असतील, वर्षानुवर्ष निरीक्षक म्हणून या महाराष्ट्रामध्ये बऱ्याचशा शहरामध्ये गेलेला आहे. आमच्या पक्षाची ज्या वेळेला आम्ही संपर्क प्रमुख सुद्धा नेमतो, परंतु संपर्क प्रमुख आणि निरीक्षक संपर्काने काय प्रकारे काम केलेलं आहे, निरीक्षक हा सगळ्यांना कोऑर्डिनेट करणारा तिथे एक स्वतंत्र वर्ग आमच्या पक्षातर्फे प्रत्येक निवडणुकीला पाठवला जातो. नवीन मला पाठवलंय याच वेळेला, हा मनामध्ये किंतु ठेवू नका. सगळ्याच निवडणुकीला, म्हणजे मी त्या पक्षात असताना सुद्धा बऱ्याचशा ठिकाणी निरीक्षक म्हणून काम केलेलं आहे. हीच परंपरा आज सुद्धा आम्ही बऱ्याचशा ठिकाणी पाळली जाते. आताही पहिल्या टप्प्यामध्ये आमचे निरीक्षक रवाना झालेले आहेत. मी तुम्हाला पहिल्यांदा सांगितलं की प्रत्येक पक्ष आपला उमेदवार का असू नये, तिथली आपली वहिवाट का चालू होऊ नये यासाठी प्रयत्न करत असतो. परंतु तिघी मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री बसून सौजन्याने बसतायत ना, त्यांच्यामध्ये कट आजही तुम्ही प्रसार माध्यमांनी पाहता की चर्चा करताना तिघे एकत्र आहेत. खेळीमेळीच्या वातावरणात चर्चा चालू आहे. सगळ्यांचं म्हणणं असं तर जसे टप्पे आहेत त्याप्रमाणे आपण त्या जे उमेदवार आहेत ते डिक्लेअर करू. तिघांचंही म्हणणं आहे ना, मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचं. त्याच्यामुळे आणि आपल्याला पण माहित्या मिळायला पाहिजेत ना, आता काही माहित्या बंद होतील ना. या मतदारसंघाचं पद्धत बोलायचं झालं तर इथे या मतदारसंघामध्ये अशी कुठल्याही प्रकारचे ज्या टीका टिप्पण्या होत्या उमेदवार डिक्लेअर झाल्यानंतर सर्व टीका टिप्पण्या बंद झालेल्या आहेत. हे तुम्हाला येत्या 2 दिवसामध्ये लक्षात येईल. आजही कालच्यापासूनच बघा ना, कालपासून तुम्हाला तशा बातम्या मिळाल्या नसतील. या मतदारसंघापर्यंत काय असेल तर मला आपण निश्चित विचारू शकतो. आमची गणित वेगळी आहेत. तुम्ही आताच मला उघड करायला सांगता काय?
आम्ही आमच्या पद्धतीनं आमचा उमेदवार कसा सामोरं जाईल आणि कसा मोठ्या 2 लाखामध्ये कसा मतधक्क्याने तो विजयी होईल हे आमचं ध्येय आहे. त्यामुळे आमच्या ध्येयाप्रमाणे आम्ही सर्व मित्र पक्ष मिळून काम करणार आहोत. समोरचा व्यक्ती समोरचा उमेदवार कोण घोषित होणार आहे, कोण उमेदवारी करणार आहे, त्या बाबतीत आम्ही दुर्लक्ष करणार आहोत. मगाशी सांगितलं की प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने काम करणार आहे. आमची ट्रॅजेडी फायनल आहे की आम्ही विकास घेऊनच नागरिकांपर्यंत जाणार आहोत. ओके, धन्यवाद.